मित्रांनो, उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना थेट कुस्तीसाठी निमंत्रण दिलं आहे। ऐका ही संपूर्ण बातमी। मित्रांनो, 2 दिवसांपूर्वीच दोन्ही सेनेच्या नेत्यांनी पक्षाचा वर्धापन दिन साजरा केला। आधी उद्धव ठाकरेंचा वर्धापन दिन साजरा झाला आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांचा वर्धापन दिन साजरा झाला। दोघांनी सुद्धा मोठ्या जल्लोषात आपले कार्यक्रम साजरे केले होते। मोठी गर्दी जमवली होती। दोघांचे सुद्धा कार्यकर्ते आनंदात होते। पण चर्चा मात्र उद्धव ठाकरेंच्या एका वाक्याची झाली। ते वाक्य राज्याच्या राजकारणात मागील 2 दिवस गाजत आहे। आज आपण त्यांच्याच या खतरनाक वक्तव्यावर चर्चा करणार आहोत। उद्धव ठाकरे स्टेजवर भाषण करण्यासाठी आले। त्यावेळी भाषण करताना अचानक हिंद केसरी उद्धव ठाकरेंच्या अंगात जोश संचारला। रक्त गरम झालं होतं। उद्धव ठाकरे तापले। त्यांना इतिहास आठवायला लागला आणि त्याच जोशामध्ये उद्धव ठाकरे म्हणाले, मी त्या गद्दारांना आव्हान देतोय, कम ऑन किल मी, या मला मारून टाका, असेल हिम्मत तर या अंगावर, घेतो एकाला शिंगावर, पण एक लक्षात ठेवा, मला मारायला येताना सोबत ॲम्ब्युलन्स घेऊन या, कारण माघारी जाताना तुमची हाडं खिळखिळी झालेली असतील। अशा शब्दात मित्रांनो हिंद केसरी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या शक्तीचे प्रदर्शन हजारो लोकांपुढे केलं। उद्धव ठाकरेंचं हे रौद्ररूप सर्व जनतेनं बघितलं। जनता म्हणायला लागली, उद्धव ठाकरेंच्या अंगात काय शिरलंय बाबा, विषय खूपच हार्ड दिसत आहे। आता मित्रांनो, उद्धव ठाकरे यांचं भाषण झालं, त्यांचा कार्यक्रम सुद्धा संपला। मग सुरू झाला एकनाथ शिंदे यांच्या सेनेचा कार्यक्रम। एकनाथ शिंदे यांना सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही बातमी दिली की तुम्हाला उद्धव ठाकरेंनी कुस्ती खेळायला बोलावलं आहे। मग एकनाथ शिंदे यांनी सुद्धा त्यांच्या भाषणाची तयारी केली। काय बोलायचं ते ठरवलं। मग शिंदेंच्या भाषणाची वेळ आली। शिंदे स्टेजवर गेले आणि त्यांच्या भाषणात म्हणाले, मरे हुए को क्या मारना, म्हणजे शिंदेंनी एकाच वाक्यात उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला उत्तर दिलं। आता बाकी मित्रांनो, यांच्यामध्ये कुणाचं भाषण चांगलं झालं, कुणाचं भाषण गाजलं, यामध्ये आपण जाणार नाही। पण उद्धव ठाकरेंच्या डायलॉगची चर्चा मात्र संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे, यामध्ये काही शंका नाही। बाकी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? जर हिंद केसरी सेना कुस्ती स्पर्धा पार पडली तर दोघांपैकी कोण जिंकेल? तर धन्यवाद मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवत आहोत। भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे आपला व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर येईल।